नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। लेटेस्ट जॉब अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। मित्रांनो, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तर तुम्ही लिपिक या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात। कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातच जर तुम्हाला परमनंट असा जॉब पाहिजे असेल तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात। लिपिक हे पद आहे, मात्र कोणत्याही प्रकारची टायपिंगची या ठिकाणी आवश्यकता नसणार आहे। फक्त तुमच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं आवश्यक असणार आहे। तर मित्रांनो, कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असायला हवी, संपूर्ण माहिती सविस्तरपणे व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य असलेल्या जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड मार्फत महाराष्ट्रात कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे, म्हणजे परमनंट पद्धतीने पद भरले जाणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता क्लार्क म्हणजे लिपिक पदांची ही वॅकन्सी असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी 9 मे 2025 पासून 28 मे 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे। आता निवड करताना सर्वप्रथम तुमची ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे आणि या ऑनलाईन टेस्टचं हॉल तिकीट परीक्षेच्या 7 ते 10 दिवस अगोदर तुम्हाला संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे। यासाठी संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता क्लर्क म्हणजे लिपिक पदाची ही वॅकन्सी असणार आहे। 1 एप्रिल 2025 रोजी ज्या उमेदवारांचं जास्तीत जास्त वय 30 वर्षापर्यंत आहे असे उमेदवार या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात। कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून 60% गुणांसहित तुमची पदवी झालेली आहे, तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात। या व्यतिरिक्त तुमची फक्त पदवी बँकिंग आणि इन्शुरन्स सेक्टरमधनं झालेली आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन 55% गुणांसहित कंप्लीट झालेले आहे असे उमेदवारही या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहे। ज्या उमेदवारांनी फक्त ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि 3 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे बँकिंग सेक्टरचा, असे उमेदवार देखील या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहात। मित्रांनो, यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फ्रेशर उमेदवार देखील या पदासाठी ॲप्लिकेशन करण्यास पात्र आहेत, मात्र अशा उमेदवारांना 60% गुणांसहित पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे। आता निवड करताना सर्वप्रथम तुमची रिटन टेस्ट घेतली जाणार आहे, त्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि सर्वात शेवटी पर्सनल इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतला जाणार आहे। मित्रांनो, या पदासाठी MSCITचा कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे। ज्या उमेदवारांनी MSCITचा कोर्स या अगोदर केलेला नाही आहे असे उमेदवारांनी निवड झाल्यानंतर 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तो कोर्स पूर्ण करणं आवश्यक असणार आहे। म्हणजे निवड झाल्यानंतर 6 महिने तुम्हाला कोर्स पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी दिला जातो। मित्रांनो, आता खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, MMR, ठाणे हे तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे। यामध्ये ऑनलाईन एक्झामचा पॅटर्न देखील तुम्ही बघू शकता। जी ऑनलाईन एक्झाम तुमची घेतली जाणार आहे यासाठी 200 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे। हे 200 प्रश्न 200 मार्कसाठी विचारले जाणार आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी या ठिकाणी 1 मार्क असणार आहे। मात्र प्रत्येक एका चुकीचा ॲन्सरसाठी 0.25 इतकी निगेटिव्ह मार्किंग देखील या ठिकाणी असणार आहे। 120 मिनिटं इतका अवधी या एक्झामसाठी तुम्हाला दिला जाणार आहे। मित्रांनो, 5 वेगवेगळ्या सेक्शनवरती या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे। यामध्ये रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर नॉलेज या विषयांचा समावेश होतो। या एक्झाममध्ये क्वालिफाय झालेल्या उमेदवारांना ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यूसाठी देखील बोलवण्यात येणार आहे। ॲप्लिकेशन करण्यासाठी ॲप्लिकेशनची जी लिंक आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात। यासाठी सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करताना तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तुम्हाला अचूक द्यायचा आहे। जे डिटेल्स विचारले ते डिटेल्स अचूक भरायचे आहे। त्यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल। तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर संपूर्ण पर्सनल डिटेल भरायचे आहे। त्यानंतर जे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायला लावलेले ते सर्व डॉक्युमेंट अपलोड करून पेमेंट करून तुम्हाला तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे। आता यावेळेस तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे, फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असेल, लेफ्ट थंब इम्प्रेशन असेल किंवा हँड रिटन डिक्लेरेशन असेल, कशा पद्धतीने द्यायचे आहे, कशा पद्धतीने अपलोड करायचे याचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहेत। जो ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो अचूक देणं आवश्यक असणार आहे, तो ॲक्टिव्ह असणं आवश्यक असणार आहे, कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ॲड्रेसवरती भरती प्रक्रिया दरम्यान जे अपडेट दिलं जाणार आहे ते बँकेमार्फत तुम्हाला
मिळणार आहे। त्यासाठी हे तुम्हाला अचूक देणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो 28 मे 2025च्या अगोदर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनची प्रोसेस पूर्ण करायची आहे। यासाठी www.gsblbank.com या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल। यामध्ये क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला सर्वप्रथम तुमचे विचारलेले डिटेल्स भरायचे आहे। त्यानंतर एक प्रोविजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती SMS द्वारे पाठवला जाईल। तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे। लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अनुभव असेल तर अनुभवाच्या संदर्भाचे डिटेल्स, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, ते टाकून तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी पेमेंट करून तुम्हाला तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे। 750 रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही फॉर्मचं पेमेंट करण्यासाठी वापरू शकणार आहात। मित्रांनो पेमेंट केल्यानंतर पेमेंटची ई रिसिप्ट आणि तुम्ही फॉर्म भरल्याची प्रिंटआउट तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायची आहे। बाकी फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असेल, कशा पद्धतीने अपलोड करायचे आहे, डॉक्युमेंट असतील त्यांची साईज किती असायला हवी, संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरण्याच्या अगोदर वाचून घ्यायची आहे। आणि फॉर्म भरताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकणार आहात। तर मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।